किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारे मिलेट्स डोसे। त्याच्यासाठी आपण 1 वाटी नाचणीचं पीठ घेतले, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी रवा घेतलाय, 1 छोटी वाटी रवा आहे आणि 2 चमचे दही घेतले। हे आपण व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घेऊया। आता ही सगळी पिठं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये काकडी घालणार आहोत। त्याची काकडी किसून घेऊया। आता ही काकडी किसून झालेली आहे, ही ह्या पिठामध्ये मिक्स करून घेते। वाटी कांदा घालूया, 1 छोटी वाटी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा मीठ टाकते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। बॅटर थोडंसं घट्ट वाटते, थोडंसं अजून पाणी घालते मी। हे असं छान व्यवस्थित मिक्स केलंय। हे आता व्यवस्थित मिक्स झालंय। हे आपण 10 मिनिटांसाठी झाकून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवूया आणि चटणीची तयारी। आता आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया। 1 मोठी वाटी कांदा चिरून घेतलाय, मीठ, मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये 1 वाटी कांदा टाकणार आहोत आणि तो कांदा व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे तेल टाकून। कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून छान भाजून घेणार आहोत लालसर होईपर्यंत कांदा। आता कांदा छान लालसर रंगावर भाजून झालेला आपला आणि तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत, चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि हे सगळं बारीक करून घ्यायचंय। हे असं छान बारीक करून घेतलंय। आता आपण त्याची फोडणी तयार करूया। फोडणीसाठी कढईमध्ये 2 वाडगे तेल ओतलेलं आहे, 1 वाडगे तेल ओतलंय। त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, तीळ टाकून घ्यायचे आणि ते मोहरी छान तडकू द्यायचे आणि मोहरी तडकली की आपण बारीक केलेलं सारण त्यात मिक्स करायचंय आणि ते छान व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण आपण कांदा छान भाजून घेतलेला होता। आता आपली कांद्याची चटणी तयार आहे। आता आपण डोसे करून घेऊया। डोसे टाकतानाची क्लिप माझी डिलीट झाली आहे, त्यामुळे आता तुम्हाला डोसा डायरेक्ट पलटतानाच दिसणार आहे। तर डोसा पलटून घेतलाय आपण आणि वरून खालून छान असा भाजून घ्यायचा आहे। आता आपली डोसे रेडी आहेत।
आपण सर्व करून घेऊया. आणि हे पहा मस्त दिसते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.